रजोगुणी लोक आहेत, राजकारण करणारच. ज्ञानोबांची एक ओवी इतकी सुंदर आहे, जगातल्या माणसाला परमार्थ कमी आवडतो, देव कमी आवडतो, सगळ्यात जास्त पद आवडतं. जन्मजात माणसाला राजकारण आवडतं. ज्ञानोबांचे शब्द, जगस्पृहे आस्पद एक सार्वभौम पद. काय ज्ञानोबांची प्रतिभा आहे. 700 वर्ष जग, अमेरिका सुटली नाही ना ब्रिटन सुटलंय त्याच्यामध्ये. जग स्पृहे, स्पृहे म्हणजे इच्छा करतं, पदाची इच्छा करतं. आणि जो सरपंच झालाय तो झेडपीचा दावेदार दाखवतो. आणि जर निवडून आला झेडपीला, तो आमदाराची इच्छा करतो ना, आमदार त्याला पुढं पाडतो. आमदाराला, खासदाराला भीती वाटते की आमदार पुढे येतो काय, माझा याला प्रतिस्पर्धा आहे. शब्द विसरू नका, प्रतिस्पर्धा सांगतोय तुम्हाला, वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं सांगतोय. आणि जास्त वेळ जर खासदार झाला तर वरच्याला वाटतं मंत्रीपद मागतो काय, आत्ता पाडून टाका. प्रतिस्पर्धा आहे, जीवघेणीत प्रतिस्पर्धा. किती कॉम्पिटिशन. जगस्पृहे, ज्ञानेश्वरी महाराज सांगतात, आस्पद एक सार्वभौम पद. मी एकटा मालक असावा, माझ्या हाताखाली जग असावं. नवरा बायकोच्या भांडण्याला कारण हाच प्रकार आहे. माझा ऐक, घराचा मालक मी आहे, नाही कळालं. देशाचा मालक मी आहे, महाराष्ट्राचा मालक मी आहे, तालुक्याचा मालक यालाच प्रतिस्पर्धा म्हणतात. हे दुःखाला कारणीभूत आहे. किती प्रयत्न करा तुम्ही, या जीवघेणी प्रतिस्पर्धेतून बाहेर आलं पाहिजेत. म्हणून माऊली सांगतात, सर्वसामान्य लोकांना दोनच गोष्टी आवडतात. एक राजकारण म्हणजे पद, दुसरं न मरणे निर्विवाद जगापडी. माऊली म्हणतात, कोणत्याही माणसाला मरावंसं वाटत नाही. लोक वाट पाहतात 90-95 झाल्यानंतर आज खबर येईल, उद्या येईल. नाही, ते भरतच नाही. ते डॉक्टरकडे जाऊन सांगतं, असं इंजेक्शन दे, शतक केलं पाहिजे. काय दिवा लावणार आहे, काळाच्या पुढं कसलं शतकन काय. एक महात्मा होता, 110 वर्ष आयुष्य होतं. आमच्याकडे एक म्हण आहे बरं का साधू लोकांमध्ये, वेश्या कमी वय सांगते आणि साधू जास्त वय सांगतो. 65 असलं ना एखाद्याचं तर अजून सांगणार 85. का त्याला वाटतं मी जास्त जगतो. अरे जगून काय केलं तू. मग काही संतांना मान काय आहेत, 125 वर्ष जगले, याच्यामुळं मान नाही, वयामुळं मान आहे. 22व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगून समाधीला बसले, त्यांना मान आहे. 122 वर्ष जगून केलं काय, कीर्तनात सांगू काय. ज्ञानोबराय म्हाताऱ्या माणसाबद्दल बोलतात बरं का, नवसी होती इतरे निधनी माझ्या. घरातले माणसं कंटाळतात, पॅरालिसिस झालेला असतो, चालता बोलता येत नाहीत, शरीरला एका ठिकाणी पडून पडून बेड सोर्सेस होतात, घरातले कंटाळतात. शेजारची लोक घराचं दुःख पाहून शब्दप्रयोग काय, नवसी होती इतरे, आपल्या घराच्या बाहेरचे लोक नवस करतात, ह्या माणसाला, ह्या मुलाला मुक्ती मिळावी, लवकर माणूस जावा. हे काही जीवन आहे का हो. जगून काय केलं, जगणं पुरुषार्थ नाही. माऊली म्हणतात काय करावं त्याला, न मरणे निर्विवाद जगापडी, म्हणजे आवडतं जगाला. विठ्ठल विठ्ठल. अजून एक विषय सांगतो, तुमच्या लक्षात राहील. खूप छान विषय आहे, चांगला आठवला मला तुमच्याकडे पाहून. झोपले नाही म्हणून आठवला.